नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महापालिकेच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेवरून मुख्य सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली। मनसेने कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वाटपातील त्रुटी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आणि सत्ताधारी राष्ट्रवादीची कोंडी केली। मात्र महापौरांनी सत्ताधाऱ्यांची बाजू घेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आयुक्त आल्यानंतर सविस्तर खुलासा करतील असे सांगत वेळ मारून नेली। 4 जानेवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या स्पर्धेला विरोध दर्शवला होता। मात्र राष्ट्रवादीने बहुमतावर या स्पर्धेसाठी निधीचा प्रस्ताव मान्य करून या स्पर्धा भरवल्या होत्या। सभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला मनसे सदस्य ॲडव्होकेट रुपाली पाटील, किशोर शिंदे यांनी बक्षिसासाठी निधी देण्याच्या प्रस्तावावर फेरविचार दिला असताना खेळाडूंना बक्षिसे कशी देण्यात आली अशी विचारणा केली। तर ॲडव्होकेट अविनाश बागवे यांनी सगळ्या खेळाडूंना समान न्याय देण्यात आलेला नाही, पराभूत परदेशी मल्ल जास्त तर भारतीय विजेत्या मल्लांना कमी रक्कम देण्यात आली आहे असे सांगत बक्षिसाच्या रकमेचे धनादेश बेअरर काढण्यात आले आहेत का अशी विचारणा केली। शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी पाकिस्तानचा राष्ट्रवादीला एवढा पुळका का असा प्रश्न उपस्थित केला। विरोधी पक्षनेते वसंत मोरे म्हणाले, मनसेने पहिल्यापासून या स्पर्धांना विरोध केला, मात्र काही पक्ष राजकारण करत आहेत। कोण बैठकीला अनुपस्थितच राहील तर कोणी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले असे सांगत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली। धनादेश हे बेअरर असल्याचे बागवे यांनी निदर्शनास आणून दिले। यामध्ये सभागृह नेते सुभाष जगताप आणि स्थायीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे बागवे आणि जगताप यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। आयुक्त अनुपस्थित असल्याने ते आल्यानंतर अधिक खुलासा करण्यात येईल असे सांगत महापौरांनी चर्चा गुंडाळली। किंवा या क्रीडा क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या नावाला घालून लावा। फक्त 2-3 गोष्टीचा तुम्ही दोषीच्या त्या ठिकाणी प्रामुख्याने खुलासा करावा की ज्या पद्धतीने कुठल्या देशातले खेळाडू आहेत त्याच्याबद्दल काही नाही, भेदभाव हा करू नये आपण, परंतु भेदभाव करत नसताना मग सगळ्यांना समान न्याय का देण्यात आला। जी बक्षिसाची रक्कम ठरवण्यात आली, आपण 2 प्रकारच्या कुस्त्या घेतल्या, त्यानुसार आपण बक्षिसं दिली, पैशाकडे चाललं। दुसरी आंतरराष्ट्रीय कुस्त्यामध्ये त्याच्यामध्ये एक काहीतरी नाव कुठला आपण फॉलो केलेलं दिसत नाहीये, जे डॉक्युमेंट स्कॅनिंग मध्ये आपण ठेवले त्याच्या माध्यमातून नाव फॉलो केलेलं दिसत नाहीये। काही कुस्त्यांना पराभूत झालेला मल्लांना वेगळी रक्कम, काही यांना हे केलेलं आपण कमी रक्कम दिली, विजेत्या भारतीय खेळाडूंना कमी रक्कम दिली। आणि आपण जर ट्रॅव्हलिंग अनाउन्सला जोडत असेल किंवा ट्रॅव्हलिंग अनाउन्स सगळ्यांना झाला पाहिजे ना। आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना मोठी रक्कम आहे आणि मग नंतर जशा पुस्तक बदलतात तसं त्यांना वेगळी रक्कम विजय खेळवतात, तर हा कुठे ठरवला नक्की याच्याबद्दल आपण एक खुलासा करावा। आणि दुसरी गोष्ट की प्रॅक्टिकली आपण चेक कसे वाटप केले हा आम्हाला पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईद याचा आदरार्थी उल्लेख करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने निदर्शने करण्यात आली। अलका टॉकीज चौकात शिवसेना उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। विभाग प्रमुख बाळा ओसवाल, सुधीर जानगवळी यांच्यासह असंख्य शिवसैनिक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते। यावेळी अतिरेकी हाफिज सईद याचा उल्लेख साहेब असा करणाऱ्या काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले। या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी केली आहे। आझाद मैदानावर ज्यावेळी पाक दार्जिन्या मुस्लिमांनी धिंगाणा केला, आपल्या महिला माता भगिनी पोलिसांना विनयभंग केला, हे केला, त्याच्यावर आपल्या पोलीस खात्यातील एक पोलीस उपनिरीक्षकांनी तिच्या मनातल्या वेदना कवितेद्वारे व्यक्त केल्या। तर त्या महिला उपनिरीक्षकावर सुजाता पाटील, आपली मराठी बांधव आहे भगिनी, तिच्यावर कारवाई करण्याचे संकेत या सरकारने दिले। आणि याच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारचे जे 2 वरिष्ठ नेते आहेत, समजा आपले गृहमंत्री आहेत सुशीलकुमार शिंदे, ते त्यांना साहेब म्हणतायत, श्रीमान म्हणतायत, म्हणजे पाक दार्जिन्या हाफिज सईदला पाकड्याला
अतिरेकी ज्यांनी आपल्या देशात अतिरेकी हल्ले घडवले त्यांना मात्र साहेब श्रीमान आणि आपल्या जी मराठी सुजाता पाटील आहे तिच्यावर मात्र कारवाई, अशी जी दुटप्पी जी धोरणं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार घेतंय, हे यातून एवढंच दिसतंय की डिझेल दरवाढ इतर हे सगळे विषयांवरून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी, जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रचलेला डाव आहे आणि तो या हिंदुस्थानातील तमाम हिंदूप्रेमी जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला असं वाटतं. शिवसेनेने हीच भूमिका घेऊन, राष्ट्रवादी भूमिका घेऊन नेहमीच शिवसेनेने हिंदू विरोधी जे काही होईल त्याचा विरोध आणि निषेध आम्ही या ठिकाणी केला. आमची या निमित्ताने एवढीच मागणी आहे की सुशीलकुमार शिंदे जे भारताचे गृहमंत्री म्हणवतात त्यांनी जो हा हिंदू जनतेचा अपमान केला आहे आणि दिग्विजय सिंग जो कायमच ओसामाला ओसामा जी करतो, हाफिज सय्यद सारख्या पाकिस्तानी अतिरेक्याला साहेब म्हणतो, या दोन्हीवर देशद्रोहीविरुद्ध कारवाई करावी आणि सुशीलकुमार शिंदे यांचं गृहमंत्रीपद काढावं. दिग्विजय सिंगचं करायचं काय? दिग्विजय सिंगचं करायचं काय? अरे सुशील कुमारच्या भाईला, सुशील कुमारच्या भाईला, सुशील कुमारच्या भाईला, सुशील कुमारच्या भाईला, सुशील कुमारच्या मनसेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मुख्य सभेत 5.5 तास उभे राहून अनोखे आंदोलन केले. 8 दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ मनसेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी पालिकेच्या मुख्य सभेत तब्बल 5.5 तास उभे राहून गांधीगिरी आंदोलन केले. आपल्या प्रभागात सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच आपण आंदोलन सोडण्याची भूमिका घेणारे पवार यांना खाली बसण्यासाठी महापौरांनी विनंती केली. मात्र पवार सभा संपेपर्यंत आपल्या मागणीवरच ठाम राहिले. गेल्या काही दिवसांपासून पवार यांच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भोसले नगर, चाफेकर वस्ती, घाडगे नगर, अशोक नगर, रेव्हेन्यू कॉलनी, पोलीस लाईन वसाहत, सेनापती बापट रस्ता, खैरेवाडी या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केली जात नसल्याचे पवार यांनी मुख्य सभेत सांगितले. तसेच समस्या सुटेपर्यंत मुख्य सभेत उभे राहणार असल्याचे सांगितले. यावर प्रशासनाने खुलासा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासने वारंवार देऊनही काहीच होत नसल्याने जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत उभेच राहण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पवार यांच्या या गांधीगिरीला पाठिंबा देत नगरसेवक बाळासाहेब बोडके, महेंद्र पठारे, मुकारी अलगुडे, नगरसेविका शीतल सावंत, सुशीला नेटके, वसंत मोरे यांनीही पाणी एक वेळ पण नियमित देण्याची मागणी करून पाण्यासाठी खास सभा घेण्याची मागणी केली. मात्र पवार यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले. तसेच समस्या न सुटल्यास यापुढेही सभेत उभेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा यासाठीच्या प्रयत्नांना आपण कमी पडतो अशी खंत कवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित समारंभात लेखिका मृणालिनी चितळे यांना नायगावकर यांच्या हस्ते राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश पळसोदकर, कार्यवाह हेमंत कुलकर्णी, सुहास नातू आदी उपस्थित होते. नायगावकर म्हणाले, मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळत नसल्याची ओरड खरी आहे. मुळात ज्ञानपीठ मिळावे यासाठीच्या प्रयत्नातच आपण कमी पडतो. मराठी साहित्य किती चांगले आहे हे हिंदी इंग्रजीतून सांगता येत नाही. अनुवादातही आपण मागे आहोत. आपण मालिका, नाटक, चित्रपट पाहतो, पण त्यामागे एक समर्थ लेखक उभा असतो हेच विसरतो. मी कवी असलो तरी प्रथम चांगला वाचक आहे. वाचनामुळेच माणूस घडतो. आपण किती लहान आहोत हेही वाचनामुळेच समजते असे सांगून नायगावकर म्हणाले, लेखनाच्या माध्यमातून समाजातील गुंतागुंतीचे प्रश्न मांडणे, वाचकांना अस्वस्थ करणे खूप अवघड काम असते. असे थरारक अनुभव सिनारमध्ये पाहायला मिळतात. चितळे म्हणाल्या, मराठी साहित्यात कथा लेखकांची मोठी परंपरा आहे. त्यांच्या कथा वाचूनच आम्ही मोठे झालो. कथा निर्मितीचा आनंद हा अत्यंत निराळा असतो असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक अविनाश बागवे आणि सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यामध्ये मुख्य सभेत खडाजंगी झाली. मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत अविनाश बागवे आणि सभागृह नेत्यांच्या झालेल्या खडाजंगीचे पडसाद पुन्हा मुख्य सभेत उमटले. विरोधकांनी खुलासा मागताना विचारलेल्या प्रश्नांवर सभागृह नेत्यांकडून उत्तरे दिली जात होती. मुख्य लेखपाल खुलासा करत असताना बागवे त्यांना प्रश्न विचारत होते. त्यावेळी सभागृह नेतेच त्याला उत्तरे देत होते. त्यामुळे चिडलेल्या बागवे यांनी प्रशासन असताना सभागृह नेते का खुलासा करत आहेत असा आक्षेप घेत सभागृह नेत्यांना चांगलेच सुनावले. बागवे यांच्या संतप्त आवाजाने सभागृहात शांतता पसरली. अखेर महापौरांनी या वादावर पडदा टाकला. आयुक्त आल्यानंतर चर्चा करण्याचे सांगत विषय घेण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व सन्माननीय सभासदांनी खाली बसून घ्या.